बघा नाव तुमचं. आपण काय केलं काल म्हणजे 4 दिवस झाला टॉपिक सुरू केला. एक तारखेला टॉपिक सुरू केला. टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. ओके, प्लांट्स मधलं बघतोय. त्यामध्ये 2 प्रकारचे रिप्रोडक्शन असतात. एक असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन असते आणि दुसरं सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन असते. असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन मध्ये परत एक असते व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, आपण बघितलं. आणि आता व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण स्वतःहून जे करतात त्याच्यामध्ये कटिंग येते, त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग येते. अजून तिसरं कोणतं आहे? दॅट इज टिश्यू कल्चर. टिश्यू ग्रुप ऑफ अ सेल इज कॉल्ड एज टिश्यू. माहिती आहे कल्चर म्हणजे काय? सांगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कल्चर? कल्चर म्हणजे काय का? कल्चर म्हणजे ग्रो करणे. सिंपली लिहा कुठेतरी. कल्चर म्हणजे ग्रो करणे. कल्चरचा अर्थ काय होतो त्याचा? ग्रो करणे. टिश्यू कल्चर इट इज द मेथड बाय विच अ स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू is carefully grown to give a many plantlets. Micro propagation method is also used nowadays. ठीक आहे, चला आजचा पॉइंट आपल्याला यातला असेक्शुअल मधला पहिला पॉइंट आपल्याला बघायचा तो म्हणजे टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर शिकण्याच्या अगोदर तुम्हाला सेल माहिती आहे? व्हॉट इज द सेल? सेल इज द सेल विषयी लक्षात ठेवा. सेल का सांगतोय? सेल का एक स्ट्रक्चरल आहे. ओके, त्यासोबतच फंक्शनल आहे. स्ट्रक्चरल, फंक्शनल, फंडामेंटल युनिट ऑफ कशाचं? लाईफ. ओके, हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे. ठीक आहे. आता हे सेल अनेक एक आहे, याच्यामध्ये पण मल्टी सेलर आणि युनिसेलर आहे. पण अनेक सेल एका जागी आले. बघा ही एक सेल आहे, असे अनेक सेल एका जागी आले आणि काय तयार केले? टिश्यू. दॅट इज नोन ॲज अ टिश्यू. ओके, म्हणजे टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. एवढी डेफिनेशन आहे का? पुढे काय? हॅव्हिंग ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम एम्ब्रियोनिक. आपलं महत्वाचं नाही. सेम मी म्हणतो की ओरिजिन त्यांची सेम आहे. त्यांची ओरिजिन सेम आहे. ठीक आहे. आता मला ना एक प्लांट तयार करायचं. हे एक प्लांट आहे. सिंपली या प्लांटच्या माझ्याकडे सीड नाहीत. मी या सीड याच्यापासून नवीन प्लांट तयार करू शकतो का? सीड नाहीत माझ्याकडे. मला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पण करायचं नाही. मला याला कट करून काहीच घ्यायचं नाही. तर मी सिंपली काय करेल, याचे टिश्यू घेईल. याचे मी काय करेल? टिश्यू. ओके, काय घेतलं मी? यांचे टिश्यू घेतलं. ओके, टिश्यू म्हणजे सिंपली ही माझ्याकडे पेट्री प्लेट आहे. पेट्री प्लेट म्हणजे मी टिश्यू कलेक्ट केले. याला कुठे नेलं? लॅबोरेटरीमध्ये. मी काय घेतलं? फक्त टिश्यू. मी सीड घेतलंय का? मी लाकूड बिकूड काय घेतलो का? नाही, फक्त टिश्यू घेतलंय. त्याला कुठून नेलं? लॅबोरेटरीमध्ये. तिथे त्याला ग्रो केलं. त्याला काय केलं? ग्रो म्हणजे काय केलं? कल्चर. ग्रो म्हणजेच काय केलं? कल्चर. आणि ग्रो करून कल्चर करून मला छोटे छोटे काय भेटले? प्लांटलेट्स भेटले. यांना काय म्हणतात? प्लांटलेट्स. ओके, दे आर कॉल्ड एज प्लांटलेट्स. या प्लांटलेट्सला नेलं मी आपल्या शेतामध्ये आणि त्यांना काय केलं? त्या ठिकाणी वाढीसाठी लावलं झाड. त्यांच्यापासून परत काय झालं? सिंपल. दॅट इज नोन ॲज द टिश्यू कल्चर. या टिश्यूला काय करायला तुम्ही? कल्चर करायला. आणि याला अजून एक नाव आहे, दॅट इज नोन ॲज द मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो म्हणजे काय? लहान. टिश्यू कसं आहे? लहान आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं मायक्रो. त्याच्यापासून तुम्ही प्रोपॅगेट करायला ना, पुढे 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 झाड तयार करता, म्हणून त्याला म्हणायचं मायक्रो प्रोपॅगेशन. समजलं? ओके, दॅट इज द टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर विषयी लक्षात काय ठेवता? इट इज द असेक्शुअल. गॅमेट दिसाले, फर्टिलायझेशन व्हायले, फ्युजन व्हायले, अपॉर्मन दिसाले, काहीच नाही. जस्ट टिश्यू घेतला, त्याच्यापासून आपण काय केलं? बरं, हे जेनेटिकली सेम असतील का? तेच क्वेश्चन आपला. दे आर जेनेटिकली सेम. ओके, मॉर्फोलॉजिकली कॅरेक्टरिस्टिक सगळं सेम. कारण की हे कसं असणार आहे? असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. आणि यालाच म्हटलं जातं दॅट इज नोन ॲज अ टिश्यू कल्चर. टिश्यूला काय करायचं? ग्रो करायचं. म्हणजेच काय म्हणतात त्याला? टिश्यू कल्चर म्हणतात. समजलं? एवढंच पॉईंट आहे याच्यामध्ये. आता इथपर्यंत आपण जे काही शिकलं ना, ते सगळं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता पुढचा जो पॉईंट असणार आहे पुढे म्हणे, पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, मस्त तुला ऐकायचं. आता मी नंतर एक 10 पॉईंट लिहून. ठीक आहे, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन विषयी यांच्यामध्ये होणार आहे फ्युजन. यांच्यामध्ये काय होणार आहे? फ्युजन होणार आहे. फ्युजन. ओके, पण कोणाचं हे महत्वाचं आहे? 2 कंपॅटिबल गॅमेट्स. ओके, 2 कंपॅटिबल गॅमेट्स. कोणी मला सांगू शकतं का व्हॉट इज द गॅमेट्स?
ते मला माहिती आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट. मग गॅमेट म्हणजे काय? व्हॉट इज द गॅमेट? ठीक आहे, मी डीप मध्ये शिकवणार आहे. आपलं काही थेरी ची बॅच नाही सीईटीची किंवा नीटची, पण मी डीप मध्ये शिकवतो. एक एक शब्द आणि एकदाच लक्षात ठेवायचं. गॅमेट हा शब्द तुम्हाला ऐकला काय वाटतं? गॅमेट म्हणजे काय? आपलं तर काहीच नसेल. गॅमेटला काय म्हणतात? सिम्पली मला सांगते, दे आर कॉल्ड ॲज नाही, दे आर कॉल्ड ॲज सेक्स सेल्स. यांना काय म्हणतात? सेक्स सेल. लक्षात ठेवायचं. ओके, गॅमेट्स आर द नथिंग बट द सेक्स सेल, बट इट इज रिगार्डिंग टू द प्लांट्स. सर, प्लांट मध्ये पण सेक्स सेल प्रेझेंट असतात का? आता आपल्याला माहिती आहे, ह्युमन मध्ये स्पर्म असतात, मेल मध्ये स्पर्म असतात आणि फिमेल मध्ये ओव्हम किंवा एग म्हणतो आपण सिम्पली. मग प्लांट मध्ये पण असतात का? असतात. त्यांना काय म्हणतात ते सांगा. नाही माहिती. गॅमेट कोणते असतात प्लांट मध्ये? नो, दे आर द गोनॅड्स. आता हा एक शब्द आला, हा झाला गोनॅड. गोनॅड म्हणजे दे आर कॉल्ड ॲज अ सेक्स ऑर्गन. यांना काय म्हणायचं? सेक्स ऑर्गन. ॲनिमल मध्ये पुढे आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये इथं सेक्स ऑर्गन. तुम्ही जे सांगितलं ना, अँड्रोसियम, कोणते सांगले का मला आता? आणि हे गायनोसियम, हे काय सेक्स ऑर्गन आहे, गायनोसियम. पण मला इथं सांगा, इथं काय येते गॅमेट मध्ये? इथं येणार आहे पोलन ग्रेन्स, ग्रीन येलो कलरचे असतात. आणि इथे काय असते? दॅट इज नोन ॲज द एम्ब्रियो सॅक मध्ये असणारा फिमेल एग. आता इथून पुढे कहाणी अलग आहे ना, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मी काय म्हणतोय, फरक समजला? गॅमेट आहे, त्याला सेक्स सेल म्हणतात. त्याच्यामधला मेल प्लांट मधला गॅमेटला म्हणायचं पोलन ग्रेन, आणि इथं मेल लिहितो. हे सिंबल माहिती ना? बाण मारायला काय असते? मेल असते, लक्षात ठेवा. आणि हे असते डान्स करणारी फिमेल, लक्षात ठेवायचं. ओके, पोलन ग्रेन्स मेल मध्ये असतो, एम्ब्रियो सॅक मध्ये फिमेल एग असते. आणि जर या दोघांचं झालं फ्युजन, तर काय तयार होतं? झायगोट. ओके, काय तयार झालं? झायगोट. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे जे पोलन ग्रेन्स असतात ना, हे हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड याला अर्ध गुणसूत्री म्हणतात. हॅप्लॉइडला काय म्हणायचं? अर्ध गुणसूत्री. याला स्मॉल एन न दाखवायचं, स्मॉल एन. हा पण हॅप्लॉइड, स्मॉल एन. पण 2 एन अधिक एन बरोबर किती एन? म्हणजे झायगोट कुठे किती एनचा बनला? हे याला म्हणायचं फ्युजन. पण ह्याच्या अगोदर असते पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. खूप डीप मध्ये शिकायचंय. हे मी एवढं का सांगलोय, हे अगोदर तुम्हाला माहित पाहिजे. मग आता गॅमेट म्हणजे काय? सेक्स सेल. ओके, पोलन ग्रेन्स डिप्लॉइड असतात की हॅप्लॉइड? बोला. एम्ब्रियो सॅक मधला फिमेल एक कसा असतो? दोघांचं झालं काय झालं? झायगोट पासून काय तयार होतं? झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो, एम्ब्रियो पासून सीड तयार होते. ओके, पुढे पुढे कहाणी चालली. हे झालं याच्याविषयी. दुसरा घटक बघला आपण गोनॅड्स. गोनॅड मध्ये सेक्स ऑर्गन बघला, त्याच्यामध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम. ओके, एवढंच आहे का रिप्रोडक्शन मध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये? ठीक आहे, आता मी ते एक पॉईंट लिहितो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट्स. ओके, अगोदर जे बघले होते आपण ते कशाविषयी होतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तुम्ही मला एक सांगायचं, एक पॉईंट नोट करतो. याच्यामध्ये गॅमेट्स असतात का? असतात. आत्ताच बोललो ना आपण, गॅमेट्स आर प्रेझेंट. दॅट इज, कोणकोणते गॅमेट नाव सांगता येतील? पोलन ग्रेन्स अँड एम्ब्रियो सॅक म्हणण्यापेक्षा त्याला फिमेल एग म्हणायचं चालते. त्याला दॅट इज एग जरी म्हटलं तरी चालते. दुसरा आहे, यांच्यामध्ये फ्युजन होते का? फ्युजन ऑकर. फ्युजन होणं म्हणजेच काय, कोणी सांगत? फर्टिलायझेशन होणं. दॅट इज नोन ॲज द फर्टिलायझेशन. कंबायनिंग or the mix up of the male and female get called as the fertilization. तुमच्या डोक्याच्या वरून जात असेल, थोडं टाइम लागेल बरं, कारण की कालपर्यंतची कहाणी मस्त होती, सिंपल होती समजण्यासाठी. आता इथून थोडं आपल्याला हार्ड आहे. हार्ड म्हणण्यापेक्षा समजून घ्यावं लागेल, त्यांचं बेसिक नाही त्यांच्यासाठी. एवढं आलं? ठीक. आता तिसरा पॉईंट, इथं पॅरेंट प्रेझेंट असतात का? यस. ओके, बोथ पॅरेंट्स आर प्रेझेंट. बोथ पॅरेंट आर प्रेझेंट. आता बोथ पॅरेंट म्हणजे दोन कोणते? एक मेल आणि दुसरा फिमेल. आता ते आहेत म्हणूनच तर पोलन ग्रेन तयार झाले ना, नसते तर झाले असते का? नाही. इथपर्यंत आलं. ठीक आहे. आता खूप महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना येणार आहे. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याचं ठिकाण कोणतं असतं? दॅट इज द फ्लावर. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ अ प्लांट इज ऑकर इन अ फ्लावर. लक्षात ठेवा, इट इज ऑकर इन फ्लावर. I am asking about the
what? Reproduction, not asking about the fertilization. Fertilization takes place in a ovary. Both parent are parent. बापरे नाही ते दोन पॅरेंट आले ना, both parent are present. तब्येत ठीक नाही माझी म्हणून चुकायला येतात. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? ह्या चार स्टेटमेंट मध्ये कोणाला डाऊट आहे का? नाही, चला नोट करा. त्याच्यामध्येच लिहा आणि थोडंसं कंजक्टेड लिहा. खूप बरीच माहिती लिहायची त्याच्यामध्ये. टिश्यू कल्चर राहिले का? टिश्यू कल्चरचे पॉइंट आहे. चला मी लिहून देतो पॉइंट. काय लिहू टिश्यू कल्चर विषयी? त्याच्यामध्ये पहिला पॉइंट, इट इज अ टाइप ऑफ asexual vegetative artificial reproduction. Artificial method of reproduction. त्यानंतर दुसरा पॉइंट याच्यामध्ये, in this tissue collected from, collect म्हणजे जमा करणे, collected from plant and they grow culture into new plantlets. And तीसरा point, these plantlets grow and develop into new plant. Into new plant. And चौथा point, that is also called as a micro propagation. जागाने शॉर्ट मध्ये दिली मायक्रो प्रोपॅगेशन. थोडं सरकू सरकू बसेल की सरकण्यासाठी माझ्याकडे बघा, इथं मी हे सरकू शकतो, याला कुठं बी नव्हतं. थोडं असं गोल फिरवा करते, कॉल्ड ॲज मायक्रो प्रोपॅगेशन. लिहिताना एवढं डिसाईड करायचं की जे लिहायला होते ते मला पाठ करायचं, लिहून लिहायचं नाही. उद्या पेपर आहे थेरीचा, याच्यावरच जेवढं झालं तेवढ्यावर. टाइम असेल 10 ते 12, न चुकता पेपर असेल ना, दर संडेला न चुकता. आता चेक होतील न होतील तो आलं पार्टला, पण पेपर होईल. येणार नाहीस का? ठीक आहे, काय नाही म्हणजे तसा अर्थ नाही. तू तर आविष्कार केला पाय करून हातून पाय देतो का करता बी येणार. काही काम नाही मला अक्षर सुधारलं, तू सुधारलं नाही. रोज यायचं आहे तुमचा दोस्त काय लिहून घे व्यवस्थित लिहिला. तुला पेना चांगल्या वापरायचा, छान अक्षर काढा माझ्यासारखं, कलरची पेन वापरायची. ओके झालं इथपर्यंत? हो गे शिफा फुगा टाक रेड कर. काय वाचतोय याचा अगोदर नाव लिह, काय म्हणते? हां, It is a type of asexual vegetative artificial method of reproduction. This tissue collected from plants, they grow culture into new plantlets. These plantlets grow and develop into new plants, collected as micropropagation. Called as a micropropagation. Anuja, it is tissue culture. It is a type of asexual vegetative artificial method of reproduction. In this tissue
collects from plants. They grow culture into new plants. These plants grow and develop into new plants called as micropropagation. मायक्रो प्रोपॅगेशन. मुलामध्ये रोहन आल्यावर वाचायला आवडलं का तुला? नाही वडा लिहून घेतलास का? वाच लवकर वडा. It is type of asexual vegetative in this tissue. झालं हे? तुमचं झालं का लिहून घेणं? नुसतं वाच रे. डायग्राम पण झालं. From plants they grow culture झालं नसेल ना? into plant वय असं तिथं लिहून घ्यायचं. grow and develop into new plant propagation. अरे ती साईडला बस बेटा. साईडला मी जागा ठेवली ती कशासाठी आहे? तिथं काय ते लिहिलं असं ना, ते ग्राफ्टिंग इनर रोजची असं डायग्राम. ते डब्बा आहे ना तो ग्राफ्टिंग साठीच आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जे पुढे चालू नाही, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा सांगतो. माहिती तुला ज्याच्यावर लिहायचं त्याच्यावर, पण नवीन पॉईंट म्हणलं की मी लिहिलं की त्याच्यावर लिहायचं. काय गॅमेट्स आहेत, ते आर कॉल्ड एज सेक्स सेल. अजून काय म्हणतात का यांना? रिप्रोडक्टिव्ह सेल सुद्धा म्हणतात. गुड, लिहा तिथे रिप्रोडक्टिव्ह सेल. मला वाटलं ना एवढे लेकर हुशार असतील. मला वाटलं असतील माझ्यासाठी. जगदीश झालं, मी झालं, सारखं जगदीश. अरे वर एकदाच बघायचं, सगळं डोळ्यात साठवायचं, खाली बघले की लगेच लिहून काढायचं. तर मी मनाने लिहिलं मा बेटा. चालेल. गॅमेटची सुद्धा स्पेलिंग लिहिलं मी, GAMET. गॅमेटी झालं. ठीक आहे, चला पुढे. मला शांत थांबा वाटत नाही, माहिती आहे का? ते मी CETचे लेक्चर घ्यायला बघले का कोणी युट्यूबला, त्याच्यात दुसरे आहेत बघा. एकदा बोलायला सुरू केले की शिकवतच राहतो. तुम्हाला जर हे अगोदर शिकायचं असेल ना, तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ना दुसरे एक क्लास आहे, MST CET बायोलॉजी म्हणून. तिथं जर गेल्या, हे जे आता शिकवलं ना, हे ऑलरेडी शिकवलं म्हणून 4 दिवसाखाली. ओके, ते फास्ट मध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं गप्पा गोष्टी काही नाही. त्याच्यामध्ये एकदा असं पुढे येणार मग सुरू होणार. बघा, जर तुम्हाला पुढचं रिव्हिजन करायचं असेल तर. ओके, हे गोनॅड्स म्हणतात त्यांना. अँड्रोसियम असतो, डायनोसियम. ओके, अँड्रोसियम कशावर बनलेला असतो कोणाला सांगता येईल? उगाच सांगतो मी. स्ट्रक्चर ऑफ अँड्रोसियम तुम्ही लिहित बोला, माझं काय काम नाही. मी शांत बसायचं नाही म्हणून बोलायला. स्टिग्मा स्टाईल वरून बनलेलं असतं. दॅट इज द गायनोसियम. त्याला पिस्तोल म्हणतात, म्हणजे पिस्टिल म्हणतात. त्याला काय म्हणतात? पिस्टिल म्हणतात. ओके, तुम्ही लिहा रे, का बोलणार नाही, लिहा. झाले. मॅक्सिमम दॅट इज इन अँजिओस्पर्मिक प्लांट. तुम्हाला माहित असेल, तुम्ही देर आर 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ प्लांट माहिती आहे, रॉबर्ट विटाकरने दिलेलं. ओके, पहिला थॅलोफाइट आहे ना, नंतर त्याच्यानंतर ओके, ब्लड दॅट वस्क्युलर सिस्टम इज प्रेझेंट इन विच सिस्टम? अभ्यास करायला बघा, चांगला करा. तुला येते वाटत. वस्क्युलर बंडल्स ज्यांचं लिहिणं नाही झालं ना त्यांनी मला बोलायचं, ज्यांचं नाही झालं त्यांनी लिहित बसायचं. ठीक आहे. वस्क्युलर बंडल्स म्हणजे कोणते बंडल्स असतात? हे 11वीचे झालं ना. थॅलोफाइटामध्ये असतात का? थॅलोफाइटामध्ये असतात का? नसतात. हा, ब्रायोफाइटामध्ये असतात. ओके, टेडोफाइटामध्ये असतात. एकत्र असतील ना, टेडोफाइटामध्ये असतात. ओके, कोणामध्ये असतात? टेडोफाइटामध्ये असतात. हे अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत, ज्यांच्यामध्ये फ्लावर तयार होणार आहेत. Who are called as the amphibians of a plants? Anyone can tell me? कोण आहेत ते amphibians of a plant? नो बेटा, चाललंय काय?
प्लांट चालेल मग मी दुसरा धडा स्किपच करणार आहोत, तुम्ही इथे बघा नंतर शिकणार आहोत. सांगा मला काय असणार. अँफिबियन्स ऑफ अ प्लांट कोणाला म्हणतात. ब्रायोफायटा, बरोबर आहे. ब्रायोफायटाला कॉल्ड ॲज द अँफिबियन्स ऑफ द प्लांट. जे जमिनीवर पण असू शकतात आणि कुठे असू शकतात. अरे ओके, ब्रायोफायटा कुठे कुठे असू शकतात. जमिनीवर पण असू शकतात आणि दुसरं कुठे असू शकतात. पाण्यामध्ये. म्हणून त्यांना म्हणतात अँफिबियन्स ऑफ द प्लांट्स. बघा हे 2 MCQ पेपर मध्ये येऊ शकतात. टेडोफायटा मध्ये फर्स्ट वस्कुलर बंडल प्रेझेंट असते, त्यालाच म्हणतात झायलम आणि फ्लोएम. दुसरे जे असतात ब्रायोफायटा, दे आर कॉल्ड ॲज द अँफिबियन ऑफ प्लांट. हे शिकवत थोडा 11वीच्या गोष्टी सांगतोय. नको असेल तर मला मी शांत थांबतो. आता बघा किती बोर होते तुम्हाला. काय आयडिया नाही, चेक करावं लागेल. ओके मी चेक करतो. स्टेमच असेल ना. मला बघावं लागेल. अरे बाबा बघावं लागेल ना मला ते कोणतं अंतर आहे. अरे बस ठीक आहे, नागेश सगळं जोडतो आता. बस चला झालं, इथपर्यंत आलं का लक्षात. ओके पीछे वाले अंकिता हो ना. हो बट टिश्यू कल्चर आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे पॉइंट्स. Tissue is grow from plant they brought culture into new plants. These plants grow and develop into new plant called as micropropagation. Very good. And next बघा लवकर वाचते 4 पॉइंट. हां कसं वाचशील आता. Gametes are present in body green age. अबे gametes are present. That is the pollen grain and Yes. Function of why the fusion fusion occur. that is fertilization. Both Parent present. present. It is occur in flower. इट इज ऑफर इन अ फ्लॉवर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का. आता हे लिहिण्याची शॉर्टकट मेथड आहे बरं. एखादं असं नाही लिहायचं, हे समजण्यासाठी याचं पूर्ण वाक्य बनावं लागेल. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट्स आर प्रेझेंट. दॅट इज द पोलर ग्रेन्स इन अ मेल अँड एग इन अ फिमेल. हे असं असतं. दुसरं इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑकर. दॅट इज ऑल्सो नोन ॲज द फर्टिलायझेशन. ओके. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन बोथ पॅरेंट्स आर प्रेझेंट, मेल अँड फिमेल. ओके. अँड दॅट सेक्शुअल रिप्रोडक्शन दिस प्रोसेस इज ऑकर इन अ फ्लॉवर. ओके. आता इथपर्यंत आल्या. एक शब्द आहे त्याचा मिनिंग कोणी सांगू का. एक वाचून दाखवतो. त्या शब्दापर्यंत गेले की थांबतो. ओके. इट सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ अ 2 कंपॅटिबल गॅमेट. कंपॅटिबल म्हणजे कंपॅरिझन म्हणजे तुलना. कंपॅटिबल म्हणजे तंतोतंत. आता मी काय केलं माहिती आहे का. पोलन ग्रेन्स आणलो आंब्याचे. आंब्याला मोहर लागते. मोहरला काय म्हणतात. मोहर म्हणजे ते फ्लावर. त्याचे पोलन ग्रेन आणलं. आणि माझ्याकडे एक गुलाबाचं झाड आहे. त्याचे पोलन ग्रेन टाकलं कोणावर माहिती आहे का, गुलाबाच्या झाडावर. मग आता काही दिवसानं बघतो तर काय मला आंबे बी लागले त्याने गुलाब बी लागले. असं होईल का. कारण की दे आर नॉट कंपॅटिबल. बरोबर आहे ना. दे आर नॉट कंपॅटिबल. कंपॅटिबल म्हणजे मॅच होत नाही तुमच्या भाषेमध्ये. कंपॅटिबल म्हणजे मॅच होणार नाही. ओके. मग आता इथे जे गॅमेट लागणार आहेत ना, ते विल बी अ मॅच. म्हणजे ते कंपॅटिबल पाहिजे तरच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार, नाहीतर होणार नाही. समजलं याचा मिनिंग. इट इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट. दे आर कॉल्ड ॲज द सेक्स सेल्स. ओके. इथपर्यंत आलं. पुढे ऑल ऑर्गॅनिझम रीच द मॅच्युरिटी. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. ऑल ऑर्गॅनिझम रीच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. आता इथे बघा मी एक प्लांट घेतलं. छोटंसं एक गुलाबाचं फुल भेटले. आपण त्या गुलाबाच्या फुलाला कुंडीमध्ये लावल्या. ओके. सुरू झालं. तिसऱ्या दिवशी वाट बघायला आता ह्याला फुल ह्याच्यापासून नवीन प्लांट तयार होईल. असं होईल का पाहिजे. काही त्याला म्हणजे डेव्हलपिंग पिरियड पाहिजे ना, तरच होणार आहे. म्हणजे रिप्रोड्यूस होण्याच्या अगोदर जो टाइम पिरियड लागतो ना, तो म्हणजे डेव्हलपिंग पिरियड. ओके. तो म्हणजे डेव्हलपिंग पिरियड. त्या पिरियडला काय म्हणतात. इन अ प्लांट
द एंड ऑफ द जुवेनाइल. त्या पिरियडला काय म्हणायचं? दे आर कॉल्ड एज अ जुवेनाइल. जुवेनाइल पिरियड म्हणजे काय? डेव्हलपिंग पिरियड. दॅट इज कॉल्ड एज द डेव्हलपिंग पिरियड. मग एंड म्हणजे अंत. ज्या टाइमला जुवेनाइल पिरियड संपला तिथून पुढे ते रिप्रोड्यूस करण्यासाठी काय होतील? सक्षम होतील. सिंपली. म्हणून हा शब्दाचा मिनिंग लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं जुवेनाइल. और त्याला दुसरं काय म्हणले? व्हेजिटेटिव्ह फेज. ओके, दॅट मार्क्स द बिगिनिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज. आता मला सांगा, जे गुलाबाचं फुल आहे, झाड आहे, रोपटे आहे, ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होते? कांडी आणल्या त्याची, कांडीला रिप्रोड्यूस होते? ओके, एक रोपटा आहे, रोपटच तोडून आणला, छोटूस जस्ट एवढंच, ते लावलं, ते होईल का? त्याला काय करावं लागेल? अगोदर व्हेजिटेटिव्हली त्याला डेव्हलप व्हावं लागेल. म्हणजे त्याचा जो पिरियड आहे, कोणता? जुवेनाइल पिरियड, तेवढा काय करावं लागेल? कंप्लीट करावं लागणार आहे. तरच काय होणार आहे? पुढे ते रिप्रोड्यूस करण्यासाठी सक्षम होणार आहे. समजलं एवढा? पण हा शब्द लक्षात ठेवा, जुवेनाइल. परत सांगतो, जुवेनाइल हा शब्द महत्वाचा आहे. ओके, आताच काय लिहिलं का? मी लिहिताना सगळं लिहिलं. Reproductive phase can be seen easily in a higher plants at the time of flowering. The flower, आता पुढचा पॉइंट आहे, हे सगळ्या गोष्टी सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स इज ऑकर वेअर दॅट ऑकर इन अ फ्लावर. ओके, फ्लावर काय असतं? फुल काय असतं? काय फुल आहेस रे तू? फुल म्हणजे मूर्ख पण होते, म्हणतच नाही, जोक होता. जर्क म्हणजे पण मूर्खच, JERK, जर्क. ओके, जाऊ दे, मला काय मूर्खच होऊन गेले सगळे. तर मला इथे काय म्हणायचं? फ्लावर म्हणजे काय? मला याचं आन्सर पाहिजे. हा, वा, प्लांटचा एक पार्ट आहे. ठीक आहे, अजून रिप्रोडक्टिव्ह पार्ट. अजून आहे की नाही अभ्यास करणार? उगाच म्हणलं मी लवकर. फुलं होईत ना? होईत की नव्वद? 90 गाडवांनो, ते 90, ते फुलं 90. आता बघ काय पडत तुमच्या घरी असलं झाड बी असेल, भिंतीला लावू नका. हे फुलं आहेत काय? काय प्रॉब्लेम होता? मी सेंटरला काढल्यावर, साईडला काढल्यावर हा म्हणाल्या मध्ये मनावर आहे का ते आपल्या? फ्लावर म्हणजे काय? मॉडिफाईड part, modified, specialized part of a branches is called as the flower. Scientific definition. काय म्हणलं मी? Modified, specialized part of the branches is called as a काय? त्याला काय म्हणायचं? फ्लावर म्हणायचं. हे ब्रँच मॉडिफाईड झाले एक एंडला आणि त्याच्यापासून काय तयार झालं? फ्लावर तयार झाला. म्हणून फ्लावर लक्षात ठेवा. असेल पुढे डेफिनेशन NCERT मध्ये आहे. मॉडिफाईड देऊ नका, नंतर आहे ते मॉडिफाईड, स्पेशलाइज्ड, स्पेशलाइज्ड पार्ट ऑफ, राहू द्या आता, पार्ट ऑफ ब्रांचेस इज कॉल्ड एज अ, त्याला मी काय म्हणून बोला रे? फ्लावर. That is the flower is a modified specialized part of the branches. खूप महत्वाचं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द, आता कोणतरी सांगलं होतं मला, रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. इट इज कॉल्ड एज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. समजलं? ओके. बरं, रूटला फ्लावर येऊ शकतात का? येतात. बरं, आता ते पुढे शिकायचं. दे आर कॉल्ड एज द क्लिस्टोगॅमस फ्लावर. त्यांना काय म्हणायचं? क्लिस्टोगॅमस. चास्मोगॅमस असतात, क्लिस्टोगॅमस असतो. लय मजा आहे. पुढे तुम्ही शिकलं तर होय. काय करता बघू. ठीक आहे, इथपर्यंत आलं. फ्लावर म्हणजे काय समजलं? ओके, फ्लावर कलरफुल असतात. माझा क्वेश्चन आहे, सगळेच फ्लावर कलरफुल असतात? जसं सगळेच माणसं हुशार असतात किंवा नसतात, तसेच सगळे म्हणजे सगळीकडे सारखेच आहे. काही मूर्ख पण असतात. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. ठीक आहे. फ्लावर इज द स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. त्या ठिकाणी काय होणार आहे? रिप्रोडक्शन होणार आहे. इथपर्यंत. ओके. पिछे द फंक्शन ऑफ अ फ्लावर, त्याचं काम काय? फ्लावरचं नेमकं काम आहे टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट. हे महत्वाचं. मी म्हटलं होतं आपण लिहिलं गॅमेट म्हणजे काय, त्याच्या पुढे एन लिहिलं होतं ना. एन म्हणजे हॅप्लॉइड. क्रोमोझोमची नंबर माहिती आहे तुम्हाला? आता क्रोमोझोम ते खूप डीप मध्ये आहे ना. तिसरा चौथा टॉपिक आहे आपल्या जर्नीट, ते तुम्ही डीप मध्ये सांगाल. बघा, क्रोमोझोमला डिवाइड करायचं. मी म्हणलो एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये 10 क्रोमोझोम आहेत, तर त्याचा हॅप्लॉइड नंबर सांगा, तर डिवायडेड बाय 2 करायचं.
मी म्हणलो एक प्लांट आहे त्याच्यामध्ये 80 क्रोमोझोम आहेत, तर हॅप्लॉइड नंबर सांगा. समजायला आता मी थोडासा क्वेश्चन चेंज करतो. एक प्लांट आहे ज्याच्यामध्ये 40 क्रोमोझोम आहेत, त्याचं मिओसिस झालं, 4 गॅमेट तयार झाले, तर एका गॅमेट मध्ये किती क्रोमोझोम आहेत? 20 आहेत. लक्षात 20 असतात. मी काय गॅमेट तयार झालं की अर्ध करायचं, गॅमेट तयार झालं की अर्ध करायचं. ठीक आहे. मग माझ्यामध्ये माझ्या मम्मीकडून किती गुणधर्म आले असतील? 23. बिकॉज टोटल किती होते? 46. पप्पाकडून 23. एकूण किती झाले? 46. समजले? म्हणजे गॅमेट्स कधी 46 आहेत. 43 कोणी म्हणलंय का? 43, 44, 47 झाले की डिसऑर्डर होतं. ते आपल्याला पुढे शिकायचं. प्रोड्युसेस हॅप्लॉइड गॅमेट. तुम्हाला बायोचे जोक बी समजला. Produces haploid gamete and to ensure that the fertilization will takes place and typical flower. आता प्रत्येक फ्लावर म्हणजे मॅक्झिमम प्रत्येक फ्लावर मध्ये 4 गोष्टी राहणार टिपिकली. फर्स्ट कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम आणि ते तुम्हाला येतं म्हणजे कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम आणि त्यांना म्हणायचं ओरल्स. दॅट इज कॉल्ड एज ओरल्स. आता प्रोनाउन्सिएशन मी ओरल्स म्हणतात. त्याच्यामध्ये किती असतात रे? 4. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम. गायनोसियम, अँड्रोसियम, कॅलिक्स, कोरोला, कॅलिक्स असं होते. आउटर टू इनर, इनर टू आउटर तुम्हाला माहित पाहिजे. इथपर्यंत आलं फ्लावर विषयी. ठीक आहे, आपण नोट करूया. म्हणजे फ्लावर मध्ये नेमकं काय होतं माहिती आहे का? फ्लावर मध्ये गॅमेट फॉर्म होतात. फ्लावर मध्ये काय तयार होतात? गॅमेट तयार होतात. हे गॅमेट कसे असतात? ते हॅप्लॉइड असतात. ओके. हे ज्याच्यामध्ये 4 ओरल्स असतात. किती ओरल्स असतात? 4. त्याला म्हणायचं पहिला कॅलिक्स, दुसरा कोरोला, नंतर नंतर तुम्हाला सवय पडली अँड्रोसियम. हे 4 असणार आहेत. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम. आणि याच्यापासून काय तयार होणार आहे? फ्लावर तयार होणार आहे. इथपर्यंत आलं लक्षात? कोणा डाऊट आहे इथपर्यंत? काय नाही. आता कोणतेही फ्लावर बघले की तुम्हाला समजते. सगळ्यात बाहेरचं ग्रीन कलरचं जे दिसते ना ते कॅलिक्स असते. कलरफुल दिसते ना ते कोरोला असते. तुम्ही ते गुलाबाचं फुल घेतले हातात, त्याच्यामध्ये खाली 2च पाकळ्या असतात अशा. ओके. ते म्हणजे त्याच्यानंतर कलर पेटल्स असतात त्यांना, त्याच्या कॉल्ड एज कोरोला. आणि त्याच्यामध्ये अँड्रोसियम. आणि सगळ्यात बीच मध्ये जे असते दॅट इज द गायनोसियम. ओके. अँड्रोसियम इज द डायडॅश पार्ट ऑफ द प्लांट फ्लावर. मेल. गायनोसियम इज द डायडॅश पार्ट ऑफ द फ्लावर. आता मला सांगा, तुम्हाला तुम्ही शाने सुलते म्हणजे तर 4 ओरल आहेत. सगळ्यात महत्वाचे कोणते असतात? सगळ्यात महत्वाचे. म्हणून त्यांना म्हणले इसेन्शियल ओरल्स. आणि दुसरा असणार आहे नॉन इसेन्शियल ओरल्स. ओके. त्याच्यामध्ये 2 आहेत उरलेले. आता तुम्ही ठरवा तुम्ही कसे इसेन्शियल आहेत की नॉन इसेन्शियल आहात. इसेन्शियल म्हणजे उपयुक्त आणि नॉन इसेन्शियल म्हणजे बिनकामाचे. ओके. तर इथपर्यंत आला. पुढे आहे समजून जाईल. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 गोष्टी असतात. इव्हेंट म्हणजे हळदीचा कार्यक्रम, नंतर लग्न, प्री वेडिंग, ते इव्हेंट असतात. आता सेम त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स द 2 मेजर इव्हेंट दॅट इज द मिओसिस. आलं लक्षात? आता बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं मिओसिस म्हणजे एकापासून किती तयार होणे? 4. एकापासून काय तयार होणे? 4. आणि मायटोसिस म्हणजे दोघापासून एकापासून 2. बघा, मायटोसिस म्हणजे एकापासून 2 आणि मिओसिस म्हणजे एकापासून. मिओसिस म्हणजे मायटोसिस म्हणजे मिओसिस म्हणजे मिओसिस म्हणजे 4. ठीक आहे. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट होते दॅट इज द फ्युजन ऑफ अ गॅमेट. ओके. म्हणजे इथं गोष्ट लक्षात ठेवायचे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या. पहिली म्हणजे मिओसिस. गॅमेट तयार करावं लागतील ना. गॅमेट नसेल तर तुम्ही फर्टिलायझेशन करणार आहे का? नाही. पहिली स्टेज असणार आहे मिओसिस आणि दुसरी स्टेज असणार आहे दॅट इज द फ्युजन ऑफ अ गॅमेट. अरे फ्युजन ऑफ गॅमेटला काहीतरी म्हणते आपण फर्टिलायझेशन. फ्युजन ऑफ अ गॅमेट इज कॉल्ड एज द. आपण लिंबू टिंबू सारखं करणं करा इकडे सांगायचं काहीतरी. नाहीतर कसं माने नाराज व्हायचंय. सासरवाडी साईड काहीतरी मामाचं गाव आहे ना ते. Sexual reproduction involves 2 major events, that is the meiosis and the fusion of a gamete to form a diploid zygote. Okay. आता इथून पण सांगितलं मी जेव्हा फ्युजन होतं तेव्हा काय तयार होतात? डिप्लॉइड झायगोट तयार होतो. डिप्लॉइड झायगोट तयार होतो. हॅप्लॉइड गॅमेट असतात. डिप्लॉइड झायगोट होते. And the production of the genetically dissimilar genes. Genetically dissimilar म्हणजे वेगळे. कारण की इथं सारखे व्हायलेत का? फ्युजन व्हायले ना. इकडून फ्यूज झालं म्हणजे काहीतरी नवीनच. दॅट इज नोन ॲज द जेनेटिकली डिसिमिलर.
बघा आतापर्यंत हा शब्द मी इथपर्यंत वापरला नाही, जेनेटिकली डिसिमिलर. रागव नसेल का मी, ते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली डिसिमिलर आहे, असेक्शुअल मध्ये जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ते जेनेटिकली डिसिमिलर असतीलच, मॉर्फोलॉजिकली कशी असते? पक्का ठेवा, डिसिमिलरच असते ना. असं कोणी एका पप्पाची डिप्टो कॉपी हवी नाही, मग असेक्शुअल रिप्रोडक्शन असं होणारच नाही, लक्षात ठेवा. ओके, आपण म्हणतात काय गुन्हा आहे, ओके, तसं होऊ शकणार कुणी आहे का? नाही होऊ शकत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ते जेनेटिकली पण वेगळे असतात आणि दुसरं काय असतात, मॉर्फोलॉजिकली पण काय असतात ते वेगळे असतात. ओके, आणि हे जे व्हेरिएशन असते ना याला वेगळेपणा म्हणतात. मी लिहून देईल सगळं, टेन्शन नका. That variation are useful from the point of view of the survival and the evolution of species over the time. Okay, एक गोष्ट लक्षात ठेवा, इव्हॉल्युशन होत चाललंय. ओके, ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग, तेच आहे का? तर ते मला तर इव्हॉल्युशन का गरजेचं आहे? तुम्हाला जगायचं म्हणजे सर्व्हाइव्ह करायचं. सर्व्हाइव्ह करण्यासाठी महत्वाचे असतात चेंजेस. ओके, बदल हा निसर्गाचा नियम आहे. वाचते की नाही असे काही कोट ऐकते की नाही? कोट्स ऐकते की? कोट्स काय, जसे की एखादा कोट सांगता येईल कोण? कोट माहित नाही तुम्हाला? एवढं तर मी जर नंबर घेतलो आणि बघलो स्टेटसला तर प्रत्येकाचे एक एक कोट दिसते. कोट्स, ते कोट म्हणणार. जसे की झुकेगा नाही साला, एक कोट आहे ना, तसले कोट्स आहेत का तुमच्याकडे? तसं इथे काय म्हणायचं मला? ओके, लावत लवकरच. एकदा का तुमचा रिझल्ट आला 12वीचा, कसं आहे, मला हुशार लेकर भेटले, मी खुश आहो. सर्व्हाइव्ह करायला व्हेरिएशन झाला ना, बदल झाला इथे, म्हणून व्हेरिएशन झाल्यामुळे काय होते, युजफुल असतात. बघा मी काहीच बोलणार असेल, इथले शब्द आहेत. व्हेरिएशन झालं, युजफुल लेकर भेटले, सर्व्हाइव्ह करून आलो मी आता. ओके, आणि हळूहळू इव्हॉल्युशन वाले आपल्या स्पेसिसचं, आणि टाइम टू टाइम होणार आहे. चला लिहा तुमचे पॉईंट. कुठं थांबलं आता? बघा फ्लावरचा आर सुद्धा सोडलं. ठीक आहे, आता इश्यू असा आहे माझा, मी तुम्हाला असं शिकवलं पण प्रत्येक पॉईंट लिहून देणं म्हणजे की मला जीवावर चाललंय. आता लिहून तर द्यावं लागेल. ठीक आहे, कुठवर लिहिलं? चौथा पॉईंट चालता ना, काय चुकत असलं तर सांग. तुझं नाव काय? नावच सांगे माझ्या. प्रज्ञा. ते अगोदरच मला लक्षात राहत नाही. ओके, 5वा पॉईंट. अगोदर कोणता पॉईंट केला होता? इज कॉल्ड ॲज द मायक्रो प्रोपॅगेशन. हो आलं लक्षात. मला एक शोधायची गोष्ट. बघा तो लक्ष आहे की नाही तुमचं? आहे बरं, आहे तुमचं लक्ष. नाही तसं म्हणतात नाही, ते असतेच आमचे जेनेटिकली सिमिलर. 5 पॉईंट. अरे बोलू नका, मी विसरून झाला मला पॉईंट काय सांगायचं. फ्लावर कन्सिस्ट ऑफ, कन्सिस्ट म्हणजे काय रे? समाविष्ट असणे. कन्सिस्ट ऑफ, तब्येत खराब वाटण्यासाठी म्हणजे आहे. फ्लावर कन्सिस्ट ऑफ, नाही तर लय हसलो असतो. फ्लावर कन्सिस्ट ऑफ 3 ओरल्स. तू पुढे असल्यावर कसं असणार? 3 ओरल्स. दॅट इज कोणकोणते लिहा बरं नाव घ्या नाव. गॅलेक्स. मग किती लिहिलं ना? ते सवयच पण लिहिला, ते भाऊ असल्यामुळे. नाही कोण कोण लिहिले हातावर करा बरं एकदा. तू लिहिलीस? माझी चुकी. लक्ष आहे का तुझं? नाही 1 4दा म्हणतात. ओके, ते मी बघावं म्हटलं, लक्ष आहे की नाही? आहे लक्ष. फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 ओरल्स, दॅट इज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसेम. आणि सांगितलंय कोण? 3 लिहिले म्हणून. हुशार. कोणाची बहीण आहे? कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. बघू दा, माझं चुकलं की सांगायचं. लागली शर्यत. स्पेलिंगला पेपर होतील ना आपल्या इथं. मला माहिती आहे 10वीला असताना तुमच्या स्पेलिंग किती चुकत होत्या.
कॅलिक्स करोला अँड्रोसियम आणि गायनोसियम. ओके झालं. 6वा पॉइंट झाला असं. कोणती चुकली? अँड्रोसियमची स्पेलिंग चुकली. लागली एक डेअरी मिल्क. मला तेवढी स्पेलिंग पार्ट आहे. चुकले कॅन्सर लागली लागली 20 रुपयाची मला पाहिजे. कॅन्सर कोण ऐकले? कॅन्सर कॉमनला मला खरं सांग, मला गायनोसियमची स्पेलिंग येत नाही, पण अँड्रोसियमची येते. काय अँड्रोसियम, मी त्याला पाठ केला असं मला सांगितलं. ANDROECIUM तेवढं पाठ आहे मला. गायनोसियमची कधी चुकल करायची, पण अँड्रोसियम नाही चुकणार. झालं 5वा? झाले का 5? चला 6वा पॉइंट. गॅमेट फॉर्मेशन. तुम्हाला सांगू काय फायदा मीच लिहून देतो. द फंक्शन ऑफ फ्लॉवर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. द फंक्शन ऑफ अ फ्लॉवर इज, देवाला वाहण्यासाठी फुलं नसतात ना, आणि मुलं हे देवाकडचे फुलं नसतात. मुलं म्हणलं मुलं असतात, सॉरी मुलं असतात. फंक्शन ऑफ फ्लॉवर इज, मुलं असतात रे. द फंक्शन ऑफ अ फ्लॉवर इज फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स फॉर फर्टिलायझेशन. माहिती का, तू जेव्हापासून मॅच चालू झाली तेव्हापासून मला झोप सुद्धा येणार नाही. केव्हा शिकवतो केव्हा वाटायला, एवढे हुशार लेकर करते. सगळं खोटं आहे, उगा आहे. झालं इथपर्यंत. बट शिकवणं खोटं नाही, शिकवणं खोटं नाही म्हणलं. पुस्तकात आहे ते काय. ठीक आहे, इथपर्यंत आले इथपर्यंत पॉइंट. ठीक आहे, मग आता नेक्स्ट पॉइंट लिहायचं. एक मिओसिस होते आणि दुसरं होते फर्टिलायझेशन. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन दोन इव्हेंट असतात. हळद लग्न होते. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 मेजर इव्हेंट्स आर प्रेझेंट. 2 मेजर इव्हेंट. भंडारा पण असतो मेजर इव्हेंट. हा इव्हेंट आहे ना तो. आता स्टेटस करायचं असली की टुडेज भंडारा इव्हेंट. मेजर इव्हेंट. कोणी ठेवलंच नाही की भंडाऱ्यामध्ये जेवतानाचे फोटो स्टेटसला नाहीच. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 मेजर इव्हेंट. दॅट इज कोणते? गॅमेट फॉर्मेशन अँड मिओसिस अँड झायगोट फॉर्मेशन अँड झायगोट. दोन्ही एकच असतात म्हणजे वेगवेगळं, पण झायगोट फॉर्मेशनला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. झायगोट फॉर्मेशन हे सगळं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये चालतं. काय रिपोर्ट दिला झालं. शेवटचा 2 पॉईंट घेऊया नोट करून. Production of these diploid zygote is genetically diploid zygote produce diploid zygote. हो ना हसे. आणि तुम्ही किती हावणं बोलल्या तर मला आवाज येतो. मुलांचं सोड रे, आता काय बोलणार जाते. दोघं तर सारखेच कपडे घालून आल्या. मी पण डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस्ड into 2 dissimilar genetically. ऑस्प्रिंग म्हणजे काय सांगताय मला? ऑस्प्रिंग म्हणजे बाळ. सेकंड जनरेशन इज कॉल्ड एज ऑस्प्रिंग. ते आपला गावरान शब्द झाला बाळ. बाळ करून कुठ लागली जेनेटिकली
डिसिमिलर जेनेटिकली ऑफस्प्रिंग. ओके, 2 डिसिमिलर जेनेटिकली ऑफस्प्रिंग. आणि 9वा पॉइंट, शेवटचा पॉइंट आजचा. Variation due to sexual reproduction is useful for the survival and the evolution. Variation of sexual reproduction is useful. आणि कधी कधी ना मी शिकवण्याच्या नादामध्ये कोणाला विचारत नाही. तुम्ही काय करायचं, सर मला उत्तर वाचून दाखवायचं किंवा सांगायचे आन्सर म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे कधी कधी काय होतं, तुम्ही म्हणता स्वतःवर मला गॅरंटी आहे, पण जर असतात आता काही जण सीबीएसईचे आहेत, त्यांनी म्हणतात सर विचारलंच नाही, त्याचे नखरे सहन करत बसा लागतात, मला घरून कॉल येतात त्याच्या पालकाचे. मग आपण काय करायचं, सर मला सांगायचं म्हणायचं, उभा टाकायचं, सांगायचं. म्हणत नाही कोणी. आता रोहन म्हणते, आता बघ हे झालं स्टेटमेंट की रोहन वाचून दाखवते. व्हेरिएशन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज युजफुल फॉर कशासाठी? सर्वायवल and evolution. Gradually changes occurring. एवढंच आहे, दॅट इज द इव्हॉल्युशन. एवढंच पाठ केला होता त्याला, मला तेच लक्षात आहे. हे झालं आजचं लेक्चर. कोण वाचल जे आले नाहीत हे ना, प्रज्ञा बघा जेवढं शिकलं तेवढं वाच. सर तू का बेटा